हरिओम. आज गुरुवार 18 सप्टेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. गोंदवलेच्या रामाचं वैशिष्ट्य. प्रत्येकाने गोंदवलेच्या रामाचं एकदा तरी दर्शन घ्यावं असं मला फार वाटतं. या रामाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यापुढे उभं राहिलं म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो. हेच काम विशेष महत्वाचं आहे, कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याचा प्रयत्नाला लागेल. आपल्याला एखादा रोग झालाय असं समजलं तरच मनुष्य त्यातून मोकळा होण्याच्या प्रयत्नाला लागेल. तसंच दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल. शरणागतावर कृपा करणं हे रामाचं ब्रीदच आहे, आणि ते ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडविलच आणि त्याचं काम होऊन जाईल. चांगला वैद्य कोण? तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असं औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल असं औषध देऊन त्याला निरोगी सशक्त असं बनवतो तो. तसाच माझा राम. म्हणून प्रत्येकाने त्याला एक वार तरी पाहावं असं मला मनापासून वाटतं. मंदिरामध्ये मुक्तद्वार असावं, पण ते कुणाला? तर फक्त भगवंताच्या उपासकाला. भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले पण ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे. उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा. मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे, म्हणून ते अगदी साधं असावं. तेथे उत्तम उपासना चालावी. मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावं. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसं उत्पन्न झाली पाहिजेत. भगवंताला उपासना प्रिय आहे, म्हणून सोन्याची मंदिरं बांधण्यापेक्षा दगडामातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न करावा. भगवंताच्या इच्छेने सर्व चालले आहे ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये. आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे, त्याचं स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकवण्यासाठी भगवंताचा उत्सव करणं जरुरीच आहे. एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो. त्या सूर्याच्या प्रकाशासारखा एका ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्ता रूपाने राहतो. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनवते. भावना मात्र 100 नंबरी पाहिजे. त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही. आतमध्ये भगवंताचा अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.